गुड मॉर्निंग एवरीवन। सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये। ओके, चलिए सब लोग अटेंडेंस लगाइए। सगळ्यांनी अटेंडेंस लावा चॅट बॉक्स मध्ये। सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये। ओके, तर आज इंग्लिशचा लेक्चर आहे, इंग्लिशचा क्लास आहे, सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करा। सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करायचं आहे। ओके, तर फर्स्ट मी इंग्लिश मीडियमचं न्यू लेसन घेणार आहे आणि नंतर मी मराठी मीडियमचं घेणार आहे। ओके, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय, बरोबर? चला मी स्क्रीन शेअर करते। मला सांगा स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? ओके, चला लेट स्टार्ट। स्टार्ट करूया आपण, क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे। ओके, तर फर्स्ट आपण इंग्लिश मीडियमचा घेतोय, राईट? तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ इंग्लिश 27। लेसन नंबर 27, द ब्रेमन टाउन म्युझिशियन। लेसनचं नाव काय? द ब्रेमेन टाउन म्युझिशियन। ओके, तर एक शहर आहे ब्रेमन नावाचं, एक शहर आहे। त्या शहरातले म्युझिशियन या लेसन मध्ये सांगितले। कुठले म्युझिशियन आहेत? म्युझिशियन म्हणजे कोण? जे संगीतकार, सिंगर वगैरे असतात ना, सिंगर कोणी वाद्य वाजवणारे म्युझिशियन सगळ्यांना माहिती आहेत। तर त्यांची स्टोरी सांगितली आपल्याला या लेसन मध्ये। जे ब्रेमन सिटी मध्ये राहणारे म्युझिशियन आहे, ब्रेमन सिटीतले म्युझिशियन, त्यांच्याबद्दल आपल्याला स्टोरी सांगितली। ओके, सगळ्यांना टायटल कळालं लेसनचं? एक छान पैकी मस्त स्टोरी आहे, सगळ्यांनी ऐकायची। ओके, सगळ्यांनी ऐकायचे आणि नंतर मला मी क्वेश्चन आन्सर्स विचारणार आहे, तर मला आन्सर सगळ्यांनी करायचंय। ओके, चला स्टार्ट करूया। द ब्रेमन टाउन म्युझिशियन। Once there was a donkey who had worked long and hard for his master. Now he had grown weak and could not do much work. बघा, एक फार फार वर्षापूर्वी, once there was म्हणजे फार फार वर्षापूर्वी एक गाढव होता, तो खूप काम करायचा। ओके, तो खूप काम करायचा कोणासाठी? त्याच्या मालकासाठी। ही हॅड वर्क लॉंग अँड हार्ड फॉर हिज मास्टर। तो खूप काम करायचा आणि कोणासाठी? त्याच्या मालकासाठी। ओके, आता तो नाव ही हॅड ग्रोन वीक अँड कुड नॉट डू मच वर्क। आता तो काय झालाय? थोडा म्हातारा झालाय, बरोबर? तो आता थोडा म्हातारा झाला, त्याच्यामुळे त्याच्याकडून काही जास्त कामं होत नाहीये। सो हिज मास्टर बिगॅन टू ट्रीट हिम अनकाइंडली। मग आता त्याच्यामुळे तो त्याचा मास्टर आहे म्हणजे त्याचा जो मालक आहे, तो त्याच्यासोबत नीट नाही वागत, त्याच्यासोबत नीट म्हणजे दयाळूपणे नाही वागत। तो त्याला आता मारतो वगैरे, कारण तो आधी खूप काम करायचा, खूप त्याचा तो नीट वागायचा त्याच्यासोबत। पण आता तो जरा म्हातारा झाला तर त्याच्याकडून जास्त काम होत नाहीये, म्हणून त्याचा जो मास्टर आहे त्याच्यासोबत आता नीट नाही वागत आहे। ही इवन बिगॅन टू स्टार्व द मंकी। ही वॉन्टेड टू सेव्ह द मनी ही स्पेंट ऑन द डॉन्कीज फूड। बघा, तो आता काय करतोय? तर मालक त्या आता गाढवाला, डॉन्कीला ना खायला देत नीट टायमावर। ओके, आणि त्याला त्याचं आणि काय बोलतो? तो बोलतो की आता हा काय काम करत नाही, मग याच्या जेवणावर का मी पैसे वाया घालू, असा त्याचा मालक बोलतोय। त्याला खायला सुद्धा देत नाही। इन द एंड द पुअर डॉन्की लेफ्ट द हाऊस। ही बिलीव्ह ही स्टील हॅड अ गुड स्ट्रॉंग सिंगिंग व्हॉइस। बघा, तर आता त्याचा जो गाढव होता डॉन्की, त्याचा मालक
त्याला खूप मारायचा, खूप म्हणजे खूप, म्हणजे त्याला नीट जेवायला पण द्यायचा. मग याला राग आला डोंकीला. तो बोलला की आता मी आता हे घर सोडतो. त्याने हे घर सोडायचं म्हणजे त्याच्या मालकाचं घर सोडायचा विचार केला. ओके. आणि त्याला तो त्याच्यावर त्याला कशावर विश्वास होता? त्याला स्वतःवर विश्वास होता. तो बोलत होता की माझ्याकडे खूप चांगला आवाज आहे माझा. ओके. So he decided to go to the Bremen town and earn his living as a town musician. बघा, तर त्यांनी काय ठरवलं, आता मी हे घर सोडणार आणि ब्रेमन टाउन मध्ये जाणार आणि तिथे जाऊन राहणार आणि स्वतःच्या आवाजाने मी काय करणार, लोकांकडून म्हणजे लोकांना माझा आवाज गाणं ऐकवणार आणि त्याच्यातून मी पैसे कमवणार आणि मी तिथेच राहणार असं त्यांनी ठरवलं. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला का सगळ्यांना? ओके. तर आता त्यांनी घर सोडलं. ओके. गाढवानी त्यांनी ठरवलं की मी आता ब्रेमन सिटी मध्ये जाणार आणि तिथे जाऊन राहणार. तिथे जाऊन मी पैसे कमवणार. ओके. ऑन द वे ही मेट अन ओल्ड डॉग. ही टू हॅड बीन किक आउट ऑफ द हाऊस बाय अ क्रूल मास्टर. बघा, आता तो चालला होता, घर सोडून चाललेला, तर रस्त्यात त्याला कोण दिसलं? कोण भेटलं? एक डॉग भेटला. तो पण सुद्धा म्हातारा झालेला. ओके. ओल्ड डॉग भेटला त्याला आणि त्याला सुद्धा त्याच्या मालकाने घरातून काढून दिलं होतं. ओके. त्याला बाहेर हकलून दिलं होतं. द डॉग वॉज अफ्रेड. तो जो डॉग होता तो खूप दुःखी होता. हाऊ विल आय अर्न माय ब्रेड ही से. आणि तो बोलायला लागला गाढवाला, आता मी माझी रोजी रोटी म्हणजे कसं हे करू, कसं मी कमवू माझी रोटी रोटी, मला कोण खायला देणार, असं त्यांनी बोलला. Why you have why you have a voice as good as mine, said the donkey. बघा, तर तो गाढव काय बोलला, का का नाही तुला भेटू शकत, म्हणजे तू का नाही कमवू शकत, तुला सुद्धा माझ्यासारखा एकदम छान आवाज आहे. ओके. असा तो डॉंकी बोलला. लेट अस बोथ गो टू ब्रेमन अँड सिंग फॉर द टाउन पीपल. बघा, आता तो काय बोलला डॉंकी, चल आता तू सुद्धा माझ्यासोबत ब्रेमन सिटी मध्ये चल, टाउन मध्ये, शहरामध्ये, आणि आपण दोघं काय करू, तिथले गाणं गाऊन तिथल्या लोकांना खुश करू. ओके. तर तिथल्या लोक जे राहत होते शेतात म्हणजे त्या शहरामध्ये जी लोक राहतात त्या लोकांसाठी आपण गाणं बोलू. वी शॅल बी वेल पेड देअर. सो द टू कंपॅनियन्स वेंट ऑन टुगेदर. मग तो काय बोलतो, आपण तिथे तिथल्या लोकांसाठी गाणं बोलू, मग ते आपल्यासाठी चांगले पैसे देतील. ओके. आणि अशा प्रकारे आपण दोघं जण मस्तपैकी तिथे राहू. ओके. मग अशा प्रकारे ते दोन कंपॅनियन म्हणजे दोन साथी, दोन सोबती म्हणजे डॉंकी आणि डॉग ते सोबत निघाले. कुठे? ब्रेमन सिटी मध्ये जायला. सडनली दे हर्ड अ कॅट म्यूइंग सॅडली विथ अ टीयर इन हिज व्हॉइस. आणि मग त्यांना चालले होते दोघ जण ब्रेमन सिटीच्या रस्त्याने. मग त्यांना कोण दिसले, कोणाचा आवाज ऐकायला आला? मांजरीचा, कॅटचा आवाज ऐकायला आला. म्हणजे ती रडत होती असा तिचा आवाज ऐकायला आला त्यांना. तर त्यांनी विचारलं, व्हाय आर यू क्राईंग, दे आस्क्ड. त्या दोघांनी विचारलं, तू का रडतेस? ओके. सगळ्यांना कळतंय ना लेसन? स्टोरी सगळ्यांना कळते? आता त्यांना कोण भेटलंय दोघांना? कॅट, राईट. तर कॅट, त्यांनी विचारलं कॅटला की तू का रडतेस? तर बघा कॅटने काय सांगितलं, हाऊ कॅन आय बी हॅपी नोईंग दॅट माय मिस्ट्रेस इज गोइंग टू ड्रोन मी. आय एम ओल्ड अँड वुड ओनली लाईक टू सिट बाय द फायर अँड स्लीप. बघा, तर ती मांजरीने काय आन्सर दिलं, त्यांनी विचारलं ना तू का रडते, ती बोलते आता मी खुश कशी असू शकते, मला माझ्या मालकीने बाहेर काढलं, मला घरातनं बाहेर काढलं, असं ती बोलते. कारण मी आता जरा म्हातारी झाली आणि म्हातारी झाल्यामुळे माझ्याकडून जास्त काम होत नाही, मी फक्त जे फायर असतं म्हणजे जे शेकोटी तिथेच बसून असते आणि झोपा काढते, असं तिने सांगितलं. आय कॅनॉट कॅच माईस ॲज आय डिड बिफोर, सो माय मिस्ट्रेस डज नॉट नीड मी एनीमोर. वेअर आय एम आय वेअर एम आय टू गो. बघा ती काय बोलते,
आता मी खूप म्हातारी झाले म्हणून मला आता उंदीर पकडता सुद्धा येत नाही. ओके. तिला तिच्या मालकिनीने काय ठेवलेलं घरात उंदीर पकडायला. ओके. तर ती बोलते की मी आता माझं खूप एज झालंय, ओल्ड झाले मी, म्हातारी झाले, त्यामुळे मला आता उंदीर पकडता येत नाही. त्यामुळे माझ्या मालकिनीने मला घराच्या बाहेर काढून टाकलं. आता मी कुठे जाऊ असं तिने विचारलं. Come with us to Bremen. You have a sweet voice and you know night music. You too can be a town musician, said the donkey. बघा तो डॉन्की काय बोलला की तू पण चल आता आमच्यासोबत, तू पण चल ब्रेमन सिटी मध्ये, टाउन मध्ये. ओके. तुझ्याकडे सुद्धा मस्त आवाज आहे. ओके. आणि तू रात्रीचा मस्त आवाज काढू शकते असं ती त्यांनी सांगितलं. आणि तू सुद्धा म्युझिशियन बनू शकते असं डॉन्कीने म्हटलं. Now the three traveled together for the same time till they came upon a farmyard. There they heard a cock loud wailing. बघा ते तिघ जण आता सोबत चाललेच होते. चालता चालता त्यांना मध्ये एक काय लागलं, फार्म यार्ड म्हणजे एक शेताचं एक पार्ट, शेत लागलं त्याला. ओके. म्हणजे जिथं गायी वगैरे राहतात असं शेतीचा एक पार्ट. there they heard a cock's loud wailing. बघा तिथे त्यांना कोणाचा आवाज ऐकायला आला, कोंबड्याचा ओरडण्याचा आवाज ऐकायला आला. ओके. When they made an inquiry, the cock told them, my mistress is preparing a feast for her guests. बघा तर ते विचारायला जाणार तेवढ्यात ते इन्क्वायरी करतच होते. गाढव विचारणारच होतं की कॉकला काय झालं. ओके. कोंबड्याला. तर कोंबडा काय बोलला की माझी जी मालकीण आहे ती काय करते, आज मला माझं काय करणार आहे, फूड बनवणार आहे. त्यांच्या घरी गेस्ट आहे ना, त्यांच्यासाठी मला ती फूड बनवणार आहे, मला ती शिजवणार आहे. शी हॅज टोल्ड द कुक टू किल मी फॉर द फीस्ट. ती काय करते, घरी येणार जे गेस्ट येणार आहे त्यांच्या जेवणासाठी ती मला मारणार आहे असं तो बोलतोय. आय एम सो फ्रायटेन. सो द डॉन्की इन्व्हायटेड द कॉक टू जॉईन द बँड ऑफ म्युझिशियन्स. बघा मग त्यामुळे तो जो कोंबडा होता तो खूप ओरडत होता. मग असं सांगितल्यानंतर डॉन्की काय बोलला की तू पण चल आमच्या सोबत, कुठे, ब्रेमन टाउन मध्ये. ओके. मग कॉक सुद्धा जॉईन झाला त्यांच्या तो म्युझिशियन बँड मध्ये, ग्रुप मध्ये. सगळ्यांना ऐकायला येतंय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर आता कॉक सुद्धा त्यांच्या सोबत निघाला, राईट. आता बघा काय झालं. ब्रेमन वॉज स्टील अ लॉंग वे अवे. ऑन द वे दे हॅड टू क्रॉस अ फॉरेस्ट. बघा आता ब्रेमन टाउन थोडं अजून खूप लांब होतं. ओके. आणि तो ब्रेमन टाउन पर्यंत जायसाठी आता त्यांना एक जंगलातून जायला लागत होतं. ओके. त्यांना एक जंगल क्रॉस करायचं होतं. ऍज इट बिगॅन टू गेट डार्क द कॉक फ्ल्यू टू द टॉप ऑफ अ ट्री टू लुक अराउंड फॉर अ शेल्टर. बघा आणि खूपच रात्र झालेली आणि अंधारात काहीच म्हणजे जंगलात तर काहीच दिसत नव्हतं. ओके. मग जो कॉक होता तो, त्याला पंख आहे तुम्हाला माहिती आहे, कोंबडा थोडा उडू शकतो. मग तो जरा थोडासा उडून कुठे गेला, झाडावर गेला. आणि झाडावर जाऊन त्यांनी काय केलं, तो घर बघत होता, म्हणजे इकडे तिकडे बघत होता वरती जाऊन झाडावर की कुठे काय घर दिसतंय का वगैरे. तर ही सॉ अन ओल्ड हाऊस अमॉंग द ट्रीज. मग त्याला एक झाडांमध्ये असं एक घर दिसलं. द फोर फ्रेंड डिसाइडेड टू रेस्ट देअर फॉर द नाईट. मग त्या चौघांनी ठरवलं की आपण त्या घरामध्ये आजची रात्र काढायची, आजच्या रात्री तिथे राहायचं आपण. इट वॉज अ क्वाईट डार्क बाय द टाइम दे रीच द हाऊस. आणि ते तिथं जेव्हा पोहोचले त्या घराजवळ तर खूप सगळीकडे काळोख होता, अंधार होता. थ्रू द विंडो दे सॉ सम रॉबर्स सिटिंग ऍट अ लार्ज टेबल इनसाइड. मग ते त्यांनी थोडस खिडकीतून असं वाकून बघितलं तर त्यांना आहे ना काही चोर दिसले तिथे बसलेले टेबलावर, त्यांचं जेवण काहीतरी करत होते. त्या घरामध्ये त्यांना दिसले. द अॅनिमल्स हॅड अ क्लेवर आयडिया. मग त्यांच्याकडे एक आयडिया आली. कोणाकडे, या अॅनिमल्स कडे. तर व्हाय नॉट गिव्ह देअर फर्स्ट परफॉर्मन्स हेअर. तर ते बोलले की चला मग आपण आपलं जे म्युझिशियन आपण बँड बनवलाय त्याचा आपण एक परफॉर्मन्स इथे देऊया यांना, या
लोकांना. त्यांना काय माहित नव्हतं की ते चोर आहेत आणि ते चोरी करण्यासाठी आले त्या घरामध्ये. त्यांना वाटलं की ते त्यांचंच घर आहे आणि ते मस्तपैकी जेवतायत. मग त्यांना ते बोलले की चला आपण यांना एंटरटेनमेंट करूया, आपण आपला आवाज त्यांना ऐकूया गाणं. The robbers would be so pleased that they would happily share their food with four musicians. They might even pay them for their performance. बघा, मग ते काय बोलले, जर आपण यांना आपला चांगला आवाज ऐकवला आणि त्यांना जर आपला आवाज आवडला तर आपल्याला ते काय करतील, त्यांचं जेवण आहे ते आपल्यासोबत शेअर करतील. ओके. आणि आपल्याला पे सुद्धा करतील, पैसे सुद्धा देतील. ओके. असं त्या फोर अॅनिमल्सला वाटलं. ओके. बघा हे हाऊस होतं, हे दिसतंय ना, असं झाडांच्या मध्ये एक हाऊस होतं आणि इथे जे अॅनिमल्स ते बघत होते विंडो मधून. तर बघा नंतर काय झालं. सो द डॉन्की प्लेस हिज फोर लेग्स ऑन द विंडो लेज. आता जो डॉन्की होता त्यांनी काय केलं, त्याचे जे पुढचे दोन पाय होते ते काय केले, जरा विंडोच्या असं जो कट्टा असतो ना खिडकीचा जो, त्याच्यावर ठेवले. द डॉग जम्प ऑन द डॉन्कीज बॅक अँड द कॅट ऑन द डॉग. बघा, आता जो डॉग होता तो डॉन्कीच्या पाठीवर उभा राहिला आणि डॉगच्या पाठीवर कोण उभं राहिलं, कॅट. अँड द कॉक perched on the cat's head. Then all at once and all together they began to sing their wonderful song. आणि आता जी कॅट होती, कॅटच्या डोक्यावर कोण उभं राहिलं, कॉक. बघायचे दिसते असे उभे राहिले सगळेजण. दिसतं ना सगळ्यांना पिक्चर मध्ये. पहिले डॉन्की आहे, डॉन्कीच्या पाठीवर डॉग आहे, डॉगच्या पाठीवर कोण आहे, कॅट आहे, कॅटच्या वरती कॉक आहे. ओके. असे ते उभे राहिले आणि त्यांनी काय केलं, त्यांचा आवाज काढायला सुरुवात केला. त्यांनी त्यांचे सॉन्ग बोलायला. सॉन्ग म्हणजे काय, ते त्यांचा आवाज काढा. म्हणजे डॉन्कीचा आवाज तुम्हाला माहितीये कसा काढतात, डॉगचा आवाज, कॅटचा आवाज आणि कॉकचा आवाज, कोंबड्याचा आवाज, सगळेजण एकत्र आवाज काढायला लागले. स्ट्रेंजली द म्युझिक ओनली फ्रायटन द रॉबर्स. आता बघा, आणि काय झालं, त्यांचा जो आवाज, एवढं रात्र अंधार होता, काळोख होता आणि त्या अंधारात रात्रीच्या टायमाला हे जे असे आवाज काढत होते, तर हा आवाज ऐकून ते जे चोर होते ते घाबरले. They only heard a terrible noise and saw the huge shadow cast by the animals together. आणि त्यांना काय, त्या जे चोर होते त्यांना फक्त तो आवाज ऐकायला येत होता. एकदम सामसूम होता सगळीकडे, जंगलात होते ना ते घर, आणि सगळीकडे सामसूम. त्यांना फक्त तो आवाज ऐकायला येत होता आणि ते उभे राहिले होते ना, जे अॅनिमल्स एकमेकांवर उभे राहिले होते, त्यांची शॅडो, त्यांची सावली त्या घरामध्ये पडली होती भिंतीवर. ओके. ते खूप घाबरले. They sprang from the table and taking their heels disappear into the forest. बघा त्यांनी काय केलं, त्यांचं जे जेवण वगैरे त्यांनी सगळं उचललं आणि तिथनं पळून गेले जंगलामध्ये. The four friends were puzzled, but they gladly sat down at the table and had a hearty dinner. आता त्या जे फोर अॅनिमल्स होते त्यांना त्यांना क्वेश्चन पडला की अरे हे आपल्या आवाजाने का पळून गेले, त्यांना काय आपला आवाज ऐकला नाही असं त्यांना क्वेश्चन आला. पण नंतर ते आतमध्ये गेल्याने त्यांना खूप आनंद झाला की त्यांना त्यांचं जे जेवण होतं ना मिळालं. ओके. टेबलच्या खाली होतं. देन दे पुट आउट द लाईट अँड वेंट टू द स्लीप. तर त्यांनी काय केलं, नंतर जेवण झाल्यानंतर त्यांची लाईट आहे ना ती रूमची बंद केली आणि झोपायला गेले. द डॉन्की ऑन द स्ट्रॉ इन द यार्ड, द कॅट नियर द स्टोव, द डॉग ऑन द डोअर मॅट अँड द कॉक ऑन द बीम ऑफ द रूफ. बघा कोण कुठे झोपायला गेलं त्यांनी सांगितलं. जो डॉन्की होता तो कुठे गेला, यार्ड मध्ये, म्हणजे हे जे अंगण आहे दिसते सगळ्यांना, घराच्या समोर अंगण आहे, त्या अंगणामध्ये डॉन्की झोपायला गेला. हे जे घराचं अंगण आहे तिथे डॉन्की झोपायला गेला. ओके. नंतर जो डॉग आहे तो डॉग कुठे गेला, डोअर मॅट म्हणजे घराच्या जवळ झोपला, घराजवळ, घराच्या दाराजवळ. नंतर कॅट कुठे गेली, जिथे फायर पेटवलेलं त्यांनी स्टोवच्या जवळ गेली, तिला फायरच्या जवळ झोपायला आवडायचं ना, तिथे गेली. आणि जो कॉक होता तो घराच्या छपरावर गेला. कळतंय सगळ्यांना. सगळ्यांना कळतंय ना स्टोरी. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
आता सगळे झोपायला गेले, त्यांची त्यांची त्यांनी जागा घेतली आणि ते झोपायला गेले. आता काय झालं बघूया आपण. नाव द रॉबर्स हॅड नॉट गॉन व्हेरी फार. तर आता ते जे हे होते चोर, ते जरा जास्त लांब गेलेच नव्हते, ते तिथंच जंगलामध्ये फिरत होते. देअर लीडर सॉ द हाऊस बिकम डार्क अँड क्वाईट. आता त्याच्या एका जो त्यांचा जो होता मेन चोरांचा लीडर, त्यांनी बघितलं की घरातल्या लाईटी वगैरे बंद झाल्या आता आणि जरा शांत झाले सगळे. सो ही सेंट अ मॅन टू सी इफ इट वॉज अ सेफ टू गो टू बॅक टू द हाऊस. मग त्याच्यातलं त्यांनी काय केलं, एका चोराला पाठवलं त्या घरामध्ये बघायला की सगळेजण गेले का, ओके, सेफ आहे का आपल्याला तिथे जायला, असं त्यांनी पाठवलं. द रॉबर हॅड केप्ट ऑल देअर स्टोलन रिचेस इन दॅट हाऊस अँड वॉन्टेड देम बॅक. त्यांचं जे चोरलेली जे वस्तू होते ना ते त्यांच्या तिथंच राहिले होते, त्या ज्यांच्या घरामध्ये, ते तसेच घाबरून पळाले होते. त्यामुळे त्यांना ते चोरलेले त्या सगळ्या वस्तू त्यांना परत घेऊन यायच्या होत्या. म्हणून त्यांचा जो मालक होता त्यांनी, म्हणजे जो लीडर होता त्यांनी, तो बोला की एकाला की तू जाऊन बघ आता आपल्यासाठी सेफ आहे का तिथे जायला, असं त्यांनी केलं. द मॅन वेंट टू द मॅन वेंट इन टू द हाऊस इन द टिप टो. तर जो माणूस आहे तो गेला त्या घरामध्ये, जायला लागला कशावर, टिप टो म्हणजे आपल्या पंजांच्या, आपल्या पायांच्या पंजावर, ओके, हळूहळू जातात तेव्हा कसे चालतात, पायांच्या पंजावर चालतात ना तसे. ही सॉ द कॅट्स आईज अँड थॉट दे वे बर्निंग कोल्स. बघा त्यांनी काय केलं, जसं चालत गेला तर त्याला मांजरीचे डोळे दिसले. मांजर कुठं बसलेली, त्या शेकोटीच्या जवळ ना, त्याला मांजरीचे डोळे दिसले असे. आणि त्याला काय वाटलं, त्याला माहित नव्हतं की तिथं मांजर बसले, त्याला वाटलं काहीतरी आग जळते, दोन असे डोळे. ही ट्राय टू पिक अप वन टू लाईट हिज कॅन्डल बट इट फ्रायटेंड द कॅट. तो काय करत होता, त्या आगीने मेणबत्ती पेटवायला जात होता, पण त्याला मांजरीची खूप भीती वाटत होती. द अँग्री कॅट फ्ल्यू ॲट हिम अँड स्क्रॅच हिज फेस. दिस फ्रायटेंड द रॉबर. ही टर्न टू रॅन आउट ऑफ द हाऊस. बघा तर जसा तो कॅन्डल पेटवायला जात होता, तर त्या मांजरीने काय केलं, त्याच्यावर उडी मारली आणि त्याच्या तोंडावर सगळ्या नखाने काय केलं, स्क्रॅच केलं. काय केलं त्याला, एकदम नखाने त्याच्या तोंडावर हे केलं, ओरबडलं. आणि मग तो आता चोर खूप काय झाला, घाबरला आणि तो घराच्या बाहेर पळण्यासाठी पळत होता, ओके, निघाला. आता घराच्या बाहेर तो चालला होता, तर तिथे कोण बसलं होतं डोरमॅट जवळ, डॉग. As he ran, the dog on the doormat beat his leg hard. He stumbled and fell on the donkey. बघा जसा तो पळायला घराच्या दरवाजाच्या जवळ गेला, घराच्या बाहेर निघाला, तर तिथं कोण बसलेलं, डॉग. तर डॉगने काय केलं, त्याचा पायाला चावला, ओके, आणि तो कुठे पडला, त्या गाढवाच्या इथे पडला, ओके. The donkey woken up suddenly and gave the robber a smart kick with his hind legs. आणि जसा तो तिथे पडला गाढवाच्या पायाजवळ, तर गाढवाने काय केलं, त्याचे जे पाठचे पाय होते त्याच्याने किक मारलं त्याला, ओके. अँड ऑल दिस while the cock had been screaming कुकडुक्कू in his ear and flapping his wings around his head. बघा आणि हा सगळा आवाज ऐकून तो कोंबडा सुद्धा जागी झाला, त्याने सुद्धा आवाज केला, ओके. आणि तो सुद्धा उडत उडत त्याच्या डोक्यावर बसला, कोणाच्या, त्या रॉबरच्या. द रॉबर नियरली डाईड ऑफ प्राईड. आणि आणि हे सगळं बघून तो जो चोर होता तो भीतीने, म्हणजे त्याला वाटलं की आता मी भीतीने मरणार, त्याला शेवटी तो खूप घाबरला, तो घाबरून तो, त्याला वाटलं मी आता मरणार. सम हाऊ he got back to his gang. In a trembling voice, he told them that house was full of monsters and deadly creatures who bit and scratch and kick and attack you in the dark. बघा तो गेला कसा तरी तिथं स्वतःचा जीव वाचवला त्यांच्यातून, आणि तो गेला त्यांच्या गँग मध्ये, आणि तो बोलला की तिथे तो जो हाऊस आहे, तिथे घर आहे, त्याच्यामध्ये खूप सारे असे वेगळे वेगळे मॉन्स्टर आहेत. ते म्हणजे असे मॉन्स्टर आहेत, ते काय करतात, स्क्रॅच करतात आपल्याला, ओरबडतात, किक करतात, अटॅक करतात आपल्यावर, असं त्यांनी सांगितलं. बघा इथे जो रॉबर आहे तो घाबरून पळतोय. सो द रॉबर्स नेव्हर वेंट बॅक टू द हाऊस. द फोर फ्रेंड्स फाउंड इनफ मनी इन द हाऊस टू लिव्ह
on there in happiness and comfort. That is why the musician never went to Bremen. बघा, तर आता तिथनं ते चोर पळून गेले, बरोबर. आणि आता हे जे 4 फ्रेंड्स होते ते आता तिथेच राहायला लागले आणि तिथेच एकदम खुशी, कम्फर्टेबल आणि हॅपीनी राहायला लागले. ओके. आणि ते जे म्युझिशियन होते ते कधीच आता ब्रेमन टाउनला गेलेच नाही. ते कुठे जायला निघले होते? ब्रेमन टाउन मध्ये जायला निघाले होते, राईट. पण ते गेलेच नाही. ओके. त्यांना ती तिथेच आनंदाने राहायला लागले. कळालं सगळ्यांना स्टोरी? स्टोरी सगळ्यांना कळाली का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. द ब्रेमन टाउन म्युझिशियन. कळाली सगळ्यांना स्टोरी? ओके. चला क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण. ओके. आता तुम्ही मला आन्सर करायचंय. ओके. चला क्वेश्चन आन्सर्स बघूया. सबको स्क्रीन दिख रही है? सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके. चला क्वेश्चन आन्सर सांगायचे तुम्ही. फर्स्ट काय बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्ट. ओके. हु वेअर द म्युझिशियन? म्युझिशियन कोण कोण होते? कोण सांगणार मला? कोण कोण म्युझिशियन होते? हु वेअर द म्युझिशियन? स्पर्श. ओके. स्पर्श सांग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. डॉन्की, डॉग, कॅट, कॉक. हा. डॉंकी, डॉग, कॅट आणि कॉक. कॉक. कॉक वेअर द म्युझिशियन. ओके. आन्सर कसं लिहिणार तुम्ही? एक मिनिट. डॉन्की, डॉग, कॅट, कॉक. वेअर द They म्युझिशियन. musician. ओके. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. डिड द म्युझिशियन बिलॉंग टू ब्रेमन टाउन? जे म्युझिशियन होते ते ब्रेमन टाउन नी बिलॉंग करत होते का? ब्रेमन टाउन मधले होते का? डिड द म्युझिशियन बिलॉंग टू ब्रेमन टाउन? कोण सांगणार? ओके. तन्वी सांग. जे म्युझिशियन होते ते ब्रेमन टाउन मधले होते का? Yes. यस. ते ब्रेमन टाउन मधले होते म्युझिशियन? No. नो. ते ब्रेमन टाउनला चाललेले, बरोबर. ते तिथले नव्हते. ओके. तर आन्सर काय लिहिणार तुम्ही? नो. द म्युझिशियन डिड नॉट बिलॉंग टू ब्रेमन टाउन. काय आन्सर लिहिणार? नो. द म्युझिशियन डिड नॉट बिलॉंग टू ब्रेमन टाउन. नेक्स्ट. व्हाय डिड द डॉन्की हॅव टू लिव्ह हिज मास्टर हाऊस? डॉन्कीनी त्याच्या मालकाचं घर का सोडलं? कोण सांगणार मला? सगळ्यांनी आन्सर करायचंय. चला बाकीचे स्टुडंट. कनिष्क सांग. डॉन्कीनी त्याच्या मालकाचं घर का सोडलं? कनिष्क. आवाज येतोय माझा? कनिष्क. ओके. रिद्धी तू सांग. रिद्धी माईक ऑन कर आणि सांग मला. कारण की त्याचा मालक त्याच्याशी नीट नव्हता वागत. तो म्हातारा झालता, त्याच्याशी काय काम नव्हता होईल. काम तो नव्हता त्याला होत खूप कोणाकडून? मारायचा. हा. डॉन्की कडनं. हा. ओके. तर आन्सर कसं आणि लिहिणार तो बघा. त्याला जेवण पण नव्हता देत. येस. तर काय लिहायचं? असं लिहायचं. त्यांनी विचारलं व्हाय डिड डॉन्की हॅव टू लिव्ह हिज मास्टर्स हाऊस? बिकॉज
Donkey's master treated him unkindly and starved him. कारण तो त्याच्याशी नीट वागायचा नाही आणि त्याच्यावर खूप अन्याय करायचा. ओके, त्याला मारायचा. Donkey's master treated him unkindly and starved him. ओके, असा आन्सर लिहायचा सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन. Why were the following unhappy? आता तुम्हाला सांगितले खाली जे दिले त्याचे ते अनहॅपी का होते, दुखी का होते. ओके, आता पहिला डॉग. डॉग का अनहॅपी होता, कोण सांगणार मला? डॉग का दुखी होता? चला सगळ्यांनी सांगायचंय. डॉग का दुखी होता? बाकीचे स्टुडंट तुम्हाला सुद्धा कळाली आहे ना स्टोरी? चला आन्सर द्या मला. आर्या माईक ऑन कर आणि सांग मला. तो डॉग का दुखी होता, डॉग का अनहॅपी होता? आर्या माईक ऑन कर. तन्वी सांग. कारण त्याच्या मालकाने त्याला घराच्या बाहेर काढलेला. येस, व्हेरी गुड. कारण त्याच्या सुद्धा मालकाने त्याला घराच्या बाहेर काढलेलं. काय लिहिणार आन्सर? द डॉग. डॉग साठी काय लिहिणार? ही हॅव बीन किक आउट फ्रॉम हाऊस. काय लिहिणार? ही हॅव बीन किक आउट फ्रॉम हाऊस. कारण त्याला मालकाने त्याच्या घरातून बाहेर काढलं होतं म्हणून तो अनहॅपी होता. ओके, नेक्स्ट. द कॅट. कॅट का अनहॅपी होती, कोण सांगणार मला? रिद्धी सांग. कॅट का अनहॅपी होती? ओके स्नेहा, आप बताइए कैट क्यों अनहॅपी थी? कारण की तिला दोष मिळला. दोष मिला उसको, उसके लिए वो अनहैप्पी. हैप्पी एंड अनहैप्पी यानी वो दुखी क्यों थी, क्या हुआ था उसके साथ? कौन सांगणार? स्पर्श सांग. कॅट काय काम करत नव्हती, उंदरांना पकडत नव्हती, नुसती ती जाऊन आगीच्या बाजूला जाऊन बसत होती. ओके, म्हणून तिच्या मालकीने बाहेर काढला. हा बघा, तर कॅट का अनहॅपी होती? हर मिस्ट्रेस वॉज प्लॅनिंग टू ड्रॉन हर. म्हणजे ती काय काम करत नव्हती ना, ती म्हातारी झालेली, म्हणून तिची मालकीन आता तिला घराच्या बाहेर हाकलून देणार होती, त्यामुळे ती अनहॅपी होती. आता द कॉक. कॉक का अनहॅपी होता, कोण सांगणार? आर्या सांग. कॉक का अनहॅपी होता था, कोंबडा का अनहॅपी होता? कारण की ताजा मालिक त्याला कापायचं होतं. हा, तो त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण बनवण्यासाठी कापणार होता. ओके, तर काय आन्सर लिहिणार? हिज मिस्ट्रेस वॉन्ट टू किल हिम अँड फिस्ट. वॉन्ट टू किल हिम अँड फिस्ट. ओके, तो त्याचा जे मालक होता तो काय करणार होता, त्याला कापणार होता आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी जेवण बनवणार होता त्याचं. ओके, कळालं सगळ्यांना? असं लिहायचं आन्सर. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय? हाऊ वॉज द डॉंकी गुड हार्टेड? हाऊ डू यू नो दॅट? तुम्हाला असं वाटतंय की तो जो डॉंकी होता तो चांगला होता, चांगल्या मनाचा होता, आणि ते तुम्हाला कसं का वाटतंय? तर तो यस, तो होता गुड हार्टेड. का तो गुड हार्टेड होता? बिकॉज ही आस्क्ड नॉट टू वरी अँड जॉइन हिज बँड. तो काय करायचा, जे चिंतेमध्ये लोक होते, काळजीमध्ये, त्यांना काय विचारायचं नाही, म्हणजे जास्त काही विचारायचं नाही. तो डायरेक्ट त्यांना बोलायचा माझ्या बँड मध्ये जॉईन व्हा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वॉज द आयडिया ऑफ सिंगिंग टू द रॉबर्स रिअली क्लेवर?
जी सिंगिंगची आयडिया होती, was the idea of singing to the robbers really clever? जी चोरांना गाणं बोलून दाखवायची जी आयडिया होती ती चांगली होती का वाईट होती? कोण सांगणार मला? जी आयडिया होती ना, ते बोलले की डॉंकी की चला आपण आज एक परफॉर्मन्स देऊया, यांना गाणं ऐकून दाखवूया, ती जी आयडिया होती ती चांगली होती की वाईट होती? आर्या सांग. चांगली. चांगली होती. व्हेरी गुड. कारण त्याच्यामुळे ती चोर पळून गेले ना, त्यांना त्यांचं चोरी करता आली नाही. बरोबर. येस, द आयडिया ऑफ सिंगिंग, आन्सर खाली ना, येस, द आयडिया ऑफ सिंगिंग टू द रॉबर वॉज रिअली क्लेवर. ओके. नेक्स्ट, व्हॉट इफेक्ट डिड द म्युझिशियन सिंगिंग हॅव? जे जे म्युझिशियन होते, चार डॉंकी डॉग, ते गाणं बोलायला लागले, तर त्यांचा काय त्याच्यावर परिणाम झाला? कोणावर? रॉबर्सवर. काय झालं? जे गाणं गायला लागले मग त्याचा काय परिणाम झाला? तर रॉबर्स नियरली डायड टू फ्राईड अँड रश बॅक फ्रॉम देअर. तर चोरांना त्यांचा आवाज ऐकायला गेला, ते घाबरले आणि ते तिथून पळून गेले. बरोबर. त्यांना वाटलं कोणतरी मॉन्स्टर आलाय. बरोबर. आणि ते भीतीने तिथून पळून गेले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अपोजिट वर्ड सांगायचे बघा. स्टार, फीस्ट, क्रूल, काइंड, सॅडली, हॅपीली, लाऊड, सॉफ्ट, ह्यूज, स्मॉल, हिंड लेग्स, फोर लेग्स, हॅपीनेस, सॅडनेस. ओके. कळालं सगळ्यांना क्वेश्चनचं? इंग्लिश मीडियम स्टुडंट चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना स्टोरी आणि क्वेश्चन आन्सर्स कळाले का? मी हेच क्वेश्चन आन्सर तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क मध्ये देणार आहे. सगळ्यांनी असेच्या असेच आन्सर लिहायचे आणि लर्न सुद्धा करायचे. ओके. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिता येईल बरोबर फुल सेंटेन्स मध्ये. ओके. कळालं सगळ्यांना? ओके. चला, मराठी मीडियम आहेत का क्लासमध्ये जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. चला, मराठी मीडियमचा आपण न्यू लेसन घेऊया. मराठी मीडियम आपण लास्ट टाइम हे बघितलेलं, VW बघितलेला बरोबर, होमवर्क सुद्धा दिला होता. आता VW नंतर कुठले लेटर येतात? XYZ. बरोबर. XYZ. आता इथे सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेत बघा. दिसते ना स्क्रीन? मराठी मीडियम स्क्रीन दिसते तुम्हाला? ओके. तर इथे एक क्वेश्चन दिला. काय दिलाय? रीड द स्पॉट द लेटर इन दी वर्ड अँड जॉईन देम लेटर्स. ओके. दिलेले अक्षर शब्दात शोधायचे आणि ती अक्षर जोडायचे. म्हणजे लास्ट टाइम दिले तसंच. आता इथे काय? फॉक्स. इथे काय? एक्स आहे ना, तर आपल्याला काय करायचंय? एक्स जॉईन करायचे सगळे. एक्स एक्स सगळे. झेरॉक्स, नंतर एक्स बॉक्स आणि एक्झॅक्ट. ओके. हे झाले एक्स. एक्स सगळे जॉईन करायचे आहेत. ओके. नाही, नंतर काय? वाय. वाय वरून काय? यॉन म्हणजे जांभई देणे. यॉक, येल्लो, बॉय, बाय बाय आणि क्राय. त्याच्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला वाय दिसत आहेत ते काय करायचे? जॉईन करायचे. झेड मध्ये बघा, झेड जिथे दिसतो, झीप, झेब्रा, झेब्रा, जीप, साईज, जिल्हा. कळालं सगळ्यांना काय करायचंय? जॉईन करायचे सगळे लेटर. बर. करता येईल तुम्हाला घरी? होमवर्क मध्ये करता येईल का? ओके. नेक्स्ट काय दिले आता? रीड द नेम ऑफ द लेटर. हे तुम्हाला रीड करायला सांगितलं. सगळ्यांना येतात ना रीड करता? XYZ. एक मिनिट. सगळ्यांना रीड करता येतात ना लेटर XYZ. ओके. आणि इथे ट्रेस म्हणजे पेन्सिल गिरवायला सांगितले. ओके. नेक्स्ट काय दिले बघा? अन अल्फाबेट सॉन्ग. चला,
अल्फाबेट सॉन्ग आपण बघूया, बोलूया. लिसन, रिपीट अँड सिंग. ओके, तुम्हाला ऐकायचंय, माझ्या मागे बोलायचंय. ओके. अल्फाबेट म्हणजे काय, जे ABCD आहे ना, ते अल्फाबेट, त्याचं सॉन्ग बनवलं. ABCDFG, कम ऑन सोनू रीड विथ मी. HIJKLMN, count the books we have 10. OPQRSTU, I am reading, so are you. VNWXYZ, give me the books you have read. कळलं सगळ्यांना? सगळे ABCD दिलेली आहे, तर तुम्हाला ही सुद्धा पोयम घरी लर्न करायची आहे, ती पोयम बोलायची. ओके. चला, कोण बोलून दाखवणार मला ही पोयम आता? कोण रीड करणार? गार्गी, माईक ऑन कर आणि रीड कर पोयम. ABCD कम ऑन सोनू. आवाज येत नाहीये गार्गी तुझा. HIJKLMN, come Count the books. count the books we have read. OPQRSTU, I am reading, so are you. VNWXYZ, give me the books you have read. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट सहयोग, तुम्हाला वाचून दाखव ही पोयम. हा, वाचून दाखव. ABCDEFG, काय ते? COME, कम. come on सोनू. सोनू, कम ऑन come on कम ऑन सोनू. come on right, रीड read विथ मी. बघा, इथं मराठीत लिहून दिले पोयम, तुम्हाला बघून सुद्धा तुम्ही वाचू शकता. उच्चार लिहून दिले बघा. कम ऑन सोनू रीड विथ मी. काय दिलंय? रीड कर. तिथून वाचून बोलून दाखव मला. Yes, teacher. ABCDEFG, come on Sonu read with me. HIJKLMN, count the books we have 10. VWX कुठे राहिला? OPQRSTU I am reading, so are you. पुढे VWXYZ, give me the book you have read.
असं साईडला दिलेलं असतं तुम्हाला मराठी फक्त बघून रीड करायचं आणि स्पेलिंग लक्षात प्रोनाउन्सिएशन लक्षात ठेवा. आता कमची स्पेलिंग काय CONE, काउंटची स्पेलिंग काय COUNT, म्हणजे लक्षात राहील तर कुठे कधी हा वर्ड आल्यावर. ओके. आता तुम्हाला काय सांगितलं होमवर्क मध्ये तुम्हाला A to Z अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचंय, ABCD लिहायचे. ओके. तर आजचा मराठी मीडियम माईक ऑफ करा. सहयोग माईक ऑफ. मराठी मीडियमचं होमवर्क काय, हे जे पेज आहे पेज 45 कम्प्लीट सॉल्व करायचंय आणि ABCD ची आहे स्मॉल आणि कॅपिटल लेटर. काल होमवर्क मराठी होमवर्क का सांगा चॅट बॉक्स मध्ये. जो पेज आहे 45 वाला तो कम्प्लीट सॉल्व करायचा आहे आणि ABCD लिहायची आहे स्मॉल आणि कॅपिटल, मोठी लिपी आणि स्मॉल लिपी मध्ये. ओके. ओके चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लास मध्ये आपण पुढचं घेऊया. ओके. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय. टीचर